काल सकाळी सकाळी मला लक्षात आलं, अरे आपण तर रात्री ड्रायफ्रूट भिजूच टाकले नाही, कारण की अक्रोडच फोडलेले नव्हते. यावेळेस बाबांनी काय माहिती कसं काय अक्रोड घेऊन आणले, नाहीतर नेहमी असे म्हणजे ते फोडलेलेच अक्रोड आहेत. मी तर कधी अक्रोड असे फोडलेले नव्हते बा, म्हणून चला म्हटलं आता चहा घेऊन घेऊया. चहा घेऊन झाल्याच्या नंतर मलाच फोडायचे होते अक्रोड. म्हटलं चला घेते आता. बत्ता घेतला हातामध्ये आणि फोडून बघितला. पहिला फोडलं तर एवढा चांगला निघाला की खूप मस्त छान. 2 तुकडेही झाले होते म्हणा त्याचे. पण त्याच्यानंतर मला माहिती झालं अक्रोड कसे फोडायचे बा. अक्रोड सगळे फोडून टाकलो. छान निघाले होते आणि खाऊन पण टाकलेले होते. चहा नाश्ता झालेला होता. स्वयंपाकाची तयारी करायची होती. स्वयंपाक करायला घेतली आणि अयांश तर मला एवढा त्रास देत होता की भरपूर जास्त. पण आपला बाळ आहे, बाळ तर त्रास देणारच आहे ना. आपण मोठे झालो तर कुठे, शहाणे झाल्यावर कुठे त्रास देतो. आणि अयांश लहान आहे बा म्हणून माझ्या समोर मागे होत राहतो. एकदा तो मोठा झाला, अरे येऊन बस रे बाबा माझ्या बाजूला, असं जरी म्हटलं तरी त्या मुलांना त्रास येते. भरपूर जणांचं ऐकलं आहे की मोठे झाल्यावर मुलं आपली काही ऐकत नाही बा म्हणून, आणि हे खरंच आहे बा. एखाद्या अशी मुलं असतात जी आईवडिलांची ऐकतात, नाहीतर मोठे झाल्यावर आपल्याच मनाची करत राहतात. पण असो, आता छोटा बाळ आहे तर काय करणार आहे, त्याला पण नाही सांगू शकत ना आपण. जसं